आज आपण इडलिंबूचे लोणचं बनवणार आहोत। हे लोणचं खूप सुरेख लागतं। तर हे इडलिंबू स्वच्छ धुवून पुसून मी हे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। बारीक बारीक फोडी करायची। इडलिंबूच्या ह्याच्यामध्ये बिया नसतात आणि हे आता आपण त्याच्यामध्ये मसाला घेणार आहोत। तर हा लिंबू लोणचे मसाला केपरोचा घेतला आहे, मीठ घेतले, लाल तिखट घेतले आणि किंचितशी हळद घेतली। हे सगळे फोडींना लावून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये पाऊण वाटी साखर घालायची। मी एक मोठा इडलिंबू घेतला होता, त्याच्यामुळे त्याच्या फोडी भरपूर झाली। मी ह्याच्यासाठी एवढा मसाला वापरणार आहे। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे फोडींना आणि हे कोरड्या भांड्यामध्ये कुकरच्या ह्या फोडी शिजवून घेणार आहोत आपण। त्याच्यामध्ये पाण्याचा अंश वापरायचा नाही आणि वरून ह्याला आता साखर घालून हे मिक्स करायचे। मिक्स केल्यानंतर वरून झाकण किंवा कुकरचा दुसरा रिकामा डब्बा ठेवला तरीही चालतो आणि आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये ठेवून। आणि खाली बेसला थोडंसं ग्लास 1.5 ग्लास पाणी घालायचे त्याच्यामध्ये। खूप सुरेख लोणचं होतं। ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अवश्य करून बघा। आता हे झाकण लावण्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या। आता हे आपण शिजलेल्या ह्याच्यातमधून ह्याच्यामधला रस वेगळा करणार आहोत आणि फोडी वेगळ्या करणार आहोत। एकत्र शिजवायचं नाही, कारण हे आपण शिजवून घेतलेलं आहे अगोदर। तर आता हा खाली जो राहिलेला रस आहे हा थोडासा घट्ट करून घ्यायचे आपण। शिजवून घ्यायचे परत एक 5 ते 7 मिनिट। असं हाताला थोडंसं चिकट लागलं की आपण गॅस बंद करून त्या आपण ज्या फोडीची वेगळ्या करून घेतल्या होत्या त्या त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। थोडंसं कोमट असताना गॅस बंद करून ह्या फोडी घालून घ्यायच्या आहेत।